मित्रांनो, देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी देशात साक्षरता मिशन चालून सुद्धा काही फायदा नाही. कारण मित्रांनो, याचं जिवंत उदाहरण बिहारमध्ये मिथिलेश नावाचा मुलगा 2 लाख रुपये देऊन चक्क IPS अधिकारी बनतो, ज्यामध्ये मित्रांनो UPSC व MPSC सुद्धा या ठिकाणी फेल आहे. मित्रांनो, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. हा विद्यार्थी तेवढंच करून नाही थांबत, तर डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये इन्चार्ज किंवा ड्युटी जॉईन करायला सुद्धा जातो. तर या ठिकाणी त्याची चौकशी कशावरून होते मित्रांनो, त्याच्यामध्ये बोलण्याची शैली सुद्धा नसते, त्यातच त्याची फिजिकल फिटनेस सुद्धा अशी परिपक्व नसते, त्यात त्याला कसल्याच पद्धतीचे नॉलेज नसते, IPS चं फुल फॉर्म काय आहे ते पण माहिती नसते, त्याचबरोबर बरीच माहिती त्याला नसताना सुद्धा तो पोलीस स्टेशनमध्ये जातो. तर मित्रांनो, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. अशा परिस्थितीला लोक बळी पडत आहेत. 2 लाख 3 लाख 5 लाख अशा पद्धतीने लोक पैसे देऊन नोकरी मिळवत आहेत आणि अशाच पद्धतीने पेपर फुटीचे प्रकरण असो किंवा इतर भ्रष्टाचार असो, अशाला लोक बळी पडत आहे. मित्रांनो, यामध्ये या मित्राला 2 झापडा बसले असतील. मित्रांनो, त्याने त्याचं स्टेटमेंट बदललेलं आहे. तो म्हणतो आता की आता डॉक्टर बनणार आहे तो. काय तर डॉक्टर. विचार करा, 2 लाख रुपये देऊन चक्क IPS अधिकारी.